नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. कोरोना काळात बंद झालेली जमीन मोजणीची कामं पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. गेली 1.5 वर्ष जमिनीच्या मोजणीची कामं बंद होती. त्यामुळे भूमापन कार्यालयाकडे मोजणीसाठी आलेले 750हून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. सर्व अर्जांचा निपटारा करण्यासाठी 5-6 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. जमिनीच्या शासकीय मोजणीचं काम भूमापन कार्यालयाकडून केलं जातं. विविध कारणांसाठी या कार्यालयाकडे जमिनीच्या मोजणीकरिता अर्ज केले जातात. भूमापन कार्यालयानं मोजणी केलेल्या जमिनीची हद्द ग्राह्य मानून ती कायम केली जाते. कोरोना काळात बंद झालेलं जमीन मोजणीचं काम आता पुन्हा सुरू झालंय. त्यामुळे भूमापन कार्यालयाकडे मोजणी अर्जांची संख्या वाढली आहे. जमीन मोजणीचे सुमारे 750 अर्ज प्रलंबित होते. कोरोना काळात या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या गावांचा नगर भूमापनाचा सर्वे झालेला नाही अशा गावातील जमिनीच्या मोजणीची कामं सुरू झालीत. ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला जातोय. 1 नोव्हेंबरपासून जमिनी मोजणीचं कामकाज सुरू झालं असून महिन्याला सरासरी 100 ते 125 मोजणीची कामं केली जात आहेत. या कार्यालयाकडे आलेल्या अर्जांचा विचार करता सर्व अर्जांचा निपटारा करण्यासाठी 5-6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नवीन मोजण्यांसाठी लोकांना आणखी 6 महिने थांबावं लागणार आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शाहूवाडी तालुक्यातील 3 पुलांची आयुर्मर्यादा संपली आहे. करंजोशी, मलकापूर आणि वारोळ इथल्या आंबर्डी शाळी तसंच कडवी नदीवरील ब्रिटिशकालीन असणाऱ्या 3 पुलांना तब्बल 130 वर्ष पूर्ण झालेत. जीर्ण झालेल्या पुलांवर अपघात होण्यापूर्वीच पर्यायी पुलांची निर्मिती करणं गरजेचं आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर अवजड वाहतुकीचं प्रमाण वाढलंय. शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी, मलकापूर आणि वारोळ इथल्या 3 पुलांची वयोमर्यादा संपल्यानं या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे या पुलांना पर्यायी पुलांची गरज निर्माण झाली आहे. धोकादायक स्थितीतही 3ही पुलांचं आयुर्मान 130 वर्षांवर पोहोचल्यानं तातडीनं पर्यायी पूल तयार करावेत अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांकडून केली जाते. पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. पुलांची दुर्दशा झाल्यानं अपघातांचा धोका वाढलाय. पुलाच्या संरक्षण भिंतींना तडे गेलेत, दगड निखळून पडलेत, तर करंजोशी पुलावरील संरक्षक कठडे पडण्याच्या मार्गावर आहेत. वारुळ पुलाचे लोखंडी कठडे मोडून पडलेत. एका बाजूनं भराव खचलाय. 3ही पुलांचं संबंधित विभागानं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची तसदी घेतलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पुलांच्या भिंतींवर वड, पिंपळाची झुडपं वाढली आहेत. पुलांची वाहतुकीची क्षमता 20 टन असताना सध्या 30 ते 40 टनांची वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून कोळसा, मळी, बॉक्साईट, साखर, लाकूड अशा अवजड वाहनांची वाहतूक केली जाते. त्यामुळे ब्रिटिशकालीन पूल आणखी किती वर्ष तग धरणार? एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी या 3ही पुलांना पर्यायी पूल निर्माण करणं आवश्यक आहे. करवीर तालुक्यातील कणेरी इथं दत्त कॉलनी माधवनगर रोडवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय. या ठिकाणी प्रादेशिक गांधीनगर पाणीपुरवठा योजनेचं जलशुद्धीकरण केंद्र आहे. त्यामुळे इथला कचरा वेळेत उचलण्यात यावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. कणेरी इथल्या दत्त कॉलनी माधवनगर रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी साचलेला कचरा जास्त दिवस राहिल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यालगत प्रादेशिक गांधीनगर पाणीपुरवठा योजनेचं जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्राशेजारीही मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय. हा कचरा वेळेत उचलण्यात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढलाय. कुजलेला कचरा वाऱ्यानं आणि पक्ष्यांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्पात जातोय. या प्रकल्पातून 16 पेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय. परिसरातील कचरा पाण्यात मिसळल्यास लोकांच्या आरोग्याची समस्या उद्भवण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा तातडीनं उचलावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जाते. हातकणंगले तालुक्यातल्या आळते इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका शस्त्रक्रियेसाठी आलेल्या 25 पेक्षा अधिक गर्भवतींना बसला. डॉक्टर आले नसल्यानं जवळपास 5 तासाहून अधिक काळ महिलांना उपाशी राहावं लागलं, तर शस्त्रक्रियाही झाल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. हातकणंगले तालुक्यातील आळते इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी महिलांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. हातकणंगले तालुक्यातून 25 पेक्षा अधिक महिला शस्त्रक्रियेसाठी गुरुवारी सायंकाळी आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. पण दुपारी 1 वाजले तरी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आरोग्य केंद्रात पोहोचलेच नाहीत. सकाळपासून उपाशी थांबलेल्या महिलांना डॉक्टर येणार की नाही याबाबत कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती दिली गेली नाही.
अखेर पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार कांबळे, तय्यब मुजावर यांना माहिती मिळताच त्यांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. चौकशी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उडवाउडवीची उत्तर मिळाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात हेळसांड झाल्यानं महिलांना ताटकळत थांबावं लागलं. संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करावी अशी मागणी प्रवीण जनगोंडा यांनी केली. तर 1.5 दिवसांची प्रतीक्षा करूनही शस्त्रक्रिया झाली नसल्यानं महिलांसह नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्जनसाठी काल रात्री 10 वाजता जवळपास 23 पेशंटांना बोलवले. जवळपास खोतवाडी, कोरोची, पाडळी बरेच लांबच्या गावचे पेशंट रात्री 10 वाजल्यापासून आहेत. सकाळी डॉक्टर 7 वाजता सर्जन करतो म्हटले होते, तर त्यांना तसा निरोपही दिला नाही की आज 3 वाजेल 4 वाजेल. माझं आत्ता गवळी साहेबांशी बोलणं झालं, त्यांचं सुद्धा उत्तर म्हणावं तसं ठळक आलेलं नाही. मधने डॉक्टरांशी बोलणं झालं, मधने डॉक्टरांचं सुद्धा उडवाउडीची उत्तर आली. याच्यावर मी आत्ता इथून गेल्यानंतर तात्काळ बीडीओ मॅडमांना घेऊन आरोग्याची मिटिंग लावणार आहे आणि आमच्या वारंवार ज्या आळते गावात या प्राथमिक आरोग्य केंद्रात भोंगाळ कारभार चालला आहे याच्याविरुद्ध आवाज उठवणार आहे. आधुनिकीकरणामुळे ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास होत असला तरी अजूनही काही परंपरा जपल्या जात आहेत. सुगीची चाहूल लागताच ग्रामीण भागात महादेवाच्या नंदी बैलाचं दर्शन घडू लागलंय. पन्हा तालुका परिसरात पारंपरिक पद्धतीने नंदीचं स्वागत करून परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातोय. कोरोना काळातील 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर सुगीची चाहूल लागल्यानं दुर्मिळ दर्शन होत चाललेला महादेवाचा नंदी बैल ग्रामीण भागात गल्लोगल्ली डौलानं फिरताना दिसू लागलाय. कमानीदार शिंग, पाठीवर रंगीबेरंगी गोधड्या, गळ्यातील घंटेचा आवाज आणि याला नंदी बैलाच्या मालकाची साद हे चित्र पन्हाळा तालुक्याच्या गावांमध्ये सध्या पाहायला मिळतंय. नंदीला पाहण्यासाठी गल्लोगल्ली बालचमूंची गर्दी दिसतेय. महादेवाचा नंदी दारात आल्यानंतर त्याच्या पायावर पाणी घालून औक्षण करण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे. वर्षभर कष्ट करून मिळवलेल्या धान्यातील सुब्बर धान्य नंदी बैलाच्या झोळीत ओतलं जातं. भरदार शरीरयष्टी, टोकदार शिंग, गळ्यात कवड्याच्या आणि खुळखुळणाऱ्या घंटीच्या माळा, कपाळाला हळदी कुंकुवाचा टिळा अशी थाटात गल्लोगल्ली फिरणाऱ्या नंदीचं सुहासिनींकडून औक्षण केलं जातंय. त्याचबरोबर पारंपरिक वेशातला नंदीवाला बाबाही आकर्षण ठरतोय. गळ्यातलं ढोलकं वाजवत त्याच्या तालावर नंदीला नाचवणारा नंदी बैलवाला अनेकदा भविष्याविषयीही काही भाकितं करतो. कोरोना काळात गावोगावी फिरता आलं नसल्यानं नंदी बैलवाल्यांची आर्थिक कुचंबणा झाली. आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळं नंदी बैलवाले आपल्या नंदीसह गावोगावी फिरत आहेत. यातून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटण्यासह परंपरेचंही जतन होतंय. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प. विराज सिटी साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. शाहूवाडी तालुक्यात अपुऱ्या असणाऱ्या कृषी सहाय्यकांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचत नाहीत, त्यामुळे कृषी सहाय्यकांकडून मिळणाऱ्या सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र सध्या शाहूवाडी तालुक्यात दिसत आहे. शाहूवाडी तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती ही विस्तीर्ण आहे. 131 महसुली गावं आणि वाड्या वस्ती आहेत. महसुली गावांसाठी शासनाच्या कृषी विभागानं 36 कृषी सहाय्यकांची पदं मंजूर केली आहेत. गेली 2 वर्ष तालुका कृषी अधिकारी पद रिक्त आहे. 4 कृषी अधिकाऱ्यांपैकी 2 कृषी अधिकारी पदं रिक्त आहेत, तर 36 कृषी सहाय्यकांपैकी 20 कृषी सहाय्यकांची पदं रिक्त आहेत. महसुली गावांची संख्या पाहता अधिकाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.
परिणामी एका कृषी सहाय्यकाकडे 10 ते 12 गावांचा कारभार आहे. त्यामुळे कृषी सहाय्यकांवर कामाचा ताण वाढलाय. परिणामी शेतकऱ्यांपर्यंत सरकारच्या योजना वेळेत पोहोचत नाहीत. शेतकऱ्यांना लागणारे दाखले, शेतीविषयक माहिती मिळत नाही. 2 वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असल्यामुळं कार्यालयीन कामाचा बोजवारा उडालाय. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शाहूवाडीतील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी पदं तातडीनं भरण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असं निवेदन कागल तालुका भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनं तहसीलदार शिल्पा ठोकळे यांना देण्यात आलं. नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सभागृहांची मुदत संपली आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात. महाविकास आघाडी शासनानं अद्याप ओबीसी आरक्षण जाहीर केलेलं नाही. इम्पिरिकल डेटा देण्यासाठी मागणी होत असताना 15 महिन्यात 7 तारखा देऊन वेळकाढूपणा केला जातोय. त्यामुळे ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय या निवडणुका घेऊ नयेत अशा मागणीचं निवेदन कागल शहर भाजपा ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकळे यांना दिलं. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिलाय. यावेळी आसिफ मुल्ला, राजकुमार शेटके, वसंत मांजरेकर, हणमंत वड्ड, बाबासो जाधव उपस्थित होते. नवोदित लेखकांकडून अभ्यासपूर्ण साहित्य निर्मितीची गरज आहे. अभ्यासातून निर्माण झालेल्या दर्जेदार साहित्याची गरज आत्ताच्या वाचकांसाठी क्रमप्राप्त झाली आहे. यातून नवोदित लेखकांची प्रतिभा उजळण्यासाठी वाचकांचं पाठबळ मिळतंय. परंतु असं साहित्य निर्माण करण्यासाठी संशोधन आणि अभ्यासाची गरज आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांनी केलं. प्रेम मुंबापुरीतलं या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोशिमा सभागृहात प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. वसंत सुतार लिखित प्रेम मुंबापुरीतलं या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी लेखक वसंत सुतार यांच्यासह कवयित्री वैष्णवी अंदुरकर, लेखक काका विधाते प्रमुख उपस्थित होते. गावातील मातीतून घडलेल्या आणि शासकीय कर्मचारी, उद्योजक ते लेखक अशी ओळख निर्माण केलेल्या वसंत सुतार यांच्या सोबतच्या महाविद्यालयीन काळातील आठवणींना विश्वास पाटील यांनी उजाळा दिला. वसंत बहार या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला आपण हजर होतो. त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यालाही उपस्थित राहण्याचा योग आलाय. हेही पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. लेखक काका विधाते, वैष्णवी अंदुरकर, वसंत सुतार, मेघा सुतार यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला रंजन कुमारी सुतार, डी.यू. पवार, पी.यू. पवार, रमेश जाधव यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शालेय पोषण आहारात यापूर्वी पौष्टिक धान्य किंवा आहाराचं वाटप केलं जायचं. मात्र आता न्यूट्रिटिव्ह स्लाइसची नानाविध पौष्टिक बिस्किटांची चव मुलांना चाखायला मिळते. यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि सोयाबीनच्या बिस्किटांचा समावेश आहे. आहारातील हा नवा बदल विद्यार्थ्यांसाठी अधिकच पौष्टिक ठरत आहे. कोरोना संसर्गापूर्वी शाळांमध्ये नियमित तांदूळ, मूगडाळ, तूरडाळीसह शालेय पोषण आहार दिला जायचा. मात्र कोरोना महामारीमुळे पोषण आहाराचं चक्र ठप्प झालं होतं. पोषण आहारातील शिधाधान्य स्वरूपात देण्यात आला तर इतर पौष्टिक आहाराचं वितरण थांबलं होतं. त्यामुळे शिक्षण विभागानं 1ली ते 8वीच्या शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण मूल्ययुक्त न्यूट्रिटिव्ह स्लाइस देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांनीही शाळानिहाय विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची माहिती शिक्षण विभागाला कळवली होती. आता न्यूट्रिटिव्ह स्लाइस विद्यार्थ्यांना वाटप केलं जात आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि सोयाबीनच्या बिस्किटांचा समावेश आहे. बिस्किटांमध्ये गहू, आटा, लोह, साखर, दूध पावडर, खाद्यतेल यासह अन्य पौष्टिक घटकांचा समावेश असल्यानं आहारातील हा नवा बदल मुलांसाठी पौष्टिक ठरत आहे. हातकणंगले तालुक्यातील तब्बल 77,000 विद्यार्थी न्यूट्रिटिव्ह स्लाइस बिस्किटांचा लाभ घेत आहेत. 1ली ते 5वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला 720 ग्रॅम तर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 1080 ग्रॅम बिस्किटाचं पॅकिंग दिलं जातंय. इतर ब्रँडेड बिस्किटांपेक्षा शालेय आहारातून दिल्या जाणाऱ्या पौष्टिक बिस्किटांचं सेवन विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स.
नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बास नाते अविरत जुळते. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शाहूवाडी तालुक्यातील पांडवकालीन देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र धोपेश्वर देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघातांचा धोका वाढलाय. त्यामुळे श्री क्षेत्र धोपेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातील वालूर ते धोपेश्वर देवालयापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हाच रस्ता पुढं ऐनवाडी धनगरवाडी गावातून बॉक्साईड खणीकडे जातो. एकूण 10 किलोमीटर लांबीचा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा आहे, पण पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. बहुतांश रस्ता पूर्णतः उखडलाय, त्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. भाविकांची वर्दळ असलेला हा रस्ता दुरुस्त करावा अशी सातत्यानं मागणी केली जाते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होतंय. संबंधित विभागानं तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. गडिंग्लज तालुक्यातील अत्याळ इथं कला महोत्सव पार पडला. शिदोरी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हायस्कूलच्या सन 1987-88 सालच्या बॅचनं कला महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यात नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाप्रकारांच्या प्रात्यक्षिकांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. नेत्रदान चळवळीत पुढाकार घेऊन वेगळी ओळख निर्माण केलेल्या अत्याळ गावातील महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी कला महोत्सवाचं आयोजन केलं होतं. शिदोरी उपक्रमांतर्गत कला महोत्सव पार पडला. अत्याळ गावातील प्राथमिक शाळेच्या मैदानावर झालेल्या महोत्सवात 119 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी कला शिक्षक MK सुतार यांच्या हस्ते कला महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी रमण लोहार यांनी ॲक्रेलिक पेंटिंग तर केतन सुतार यांनी जलरंगातील चित्र साकारून आपली कला सादर केली. मूर्तिकार किरण कुंभार यांनी पुतळा साकारला. कला शिक्षक दत्ता लोहार यांनी मुद्रा या कला प्रकाराची प्रात्यक्षिकं दाखवली. किरण कुंभार आणि अशोक सुतार यांनी माती कामातील आपलं कसब सादर केलं. राजश्री निकम यांनी रांगोळीची प्रात्यक्षिकं दाखवली. सुमारे 3 तास हा कला महोत्सव रंगला. यावेळी माजी विद्यार्थी रमेश मगदूम, बाजीराव पाटील, रावजी कांबळे, मारुती गाडीवड्ड, उदय पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. मुलांनी छत्रपती शिवरायांची विचारधारा अंगीकारण्याची गरज असून दररोज सकाळी आईवडिलांना नमस्कार करून कुटुंबात रममान होऊन एकमेकांशी संवाद साधला पाहिजे असं मत दत्त दालमिया शुगरचे युनिट हेड S रंगाप्रसाद यांनी व्यक्त केलं. कोतोली इथं छत्रपती शाहू कुस्ती संकुलमधील खेळाडूंसाठी ट्रॅकसूट आणि बूट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कोतोली इथं 4 वर्षांपूर्वी प्रशिक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शाहू महाराज कुस्ती संकुल सुरू करण्यात आलंय. इथं 70 पेक्षा अधिक मुलामुलींना कुस्तीचे धडे दिले जातात. अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहेत. खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहून दालमिया फाउंडेशननं खेळाडूंना ट्रॅकसूट आणि बूट दिलेत. दालमियाचे युनिट हेड S रंगाप्रसाद यांच्या हस्ते खेळाडूंना क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं. भारतीय संस्कृती जपण्याची गरज असून छत्रपती शिवरायांची विचारधारा विद्यार्थ्यांनी अंगीकारावी. मुलांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे मातापित्यांना दररोज नमस्कार करावा अशी अपेक्षा रंगाप्रसाद यांनी व्यक्त केली. यावेळी यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील, श्रीकनक मानिकानंदन, श्री नितीन कुरुळपे, माजी सरपंच मारुती पाटील, प्रशिक्षक श्रीकांत पाटील, नामदेव सातपुते तसंच पालक उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.